नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये जीवा नंदनीला उदाहरण देत असतो ते म्हणजे दारूचं. म्हणत असतो, थंडगार बियर पिणं आणि कधीतरी ओकेशनला महागडी स्कॉच घेऊन ती अशी टोपण उघडून घोट घोट पिण्यात वेगळीच मजा आहे ना. आणि त्यानंतर नंदनी जीवावरती चिडते आणि म्हणत असते, जीवा तुम्ही हे काय बोलताय? साडीसाठी तुम्ही दारूचंच उदाहरण का दिलं? तुम्ही पुन्हा एकदा प्यायला सुरुवात केली आहे का? आणि जर माझ्याशी खोटं बोलत असाल तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आहे जीवा. अगदी कठोर भाषेमध्ये नंदिनी जीवाशी बोलते आणि जीवा मात्र गपचूप सगळं काही ऐकून घेतो. तर इकडे पार्थने काव्याला छानपैकी काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र दिलेलं आहे आणि पार्थ म्हणत असतो, पेंडेंटमुळे तुमचं स्वातंत्र्य टिकून राहतं. आणि त्यानंतर काव्यामध्ये ह्याच्यामुळे कसं काय हे शक्य होऊ शकतं? बघा मी सांगतो. जर हे तुम्हाला पेंडंट ठेवून टाकायचं असेल तर तुम्ही ह्याला चेनमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जर का तुम्हाला हे घालायचं असेल तर मंगळसूत्र म्हणून सुद्धा तुम्ही याला घालू शकता. पार्थ काव्याला वेळोवेळी छान उदाहरण देऊन तिचे सगळे काही प्रश्न सोडवतो आणि त्याच्याबद्दलचं प्रेम काव्यासाठी किती महत्त्वाचं हे सुद्धा तो नेहमी दाखवून देत असतो.